नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण एम ए मराठीमधील सेमिस्टर 1मधील विषय आहे साहित्यशास्त्र 1. या साहित्यशास्त्र विषयाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. ह्या साहित्यशास्त्राच्या संकल्पना आणि तरतुदी काय ते समजून घेणार आहोत. साहित्यशास्त्र संकल्पना, स्वरूप आणि अंगे. प्रस्तावना काय आहे? साहित्य हे मानवी जीवनातील एक भावना, विचार आणि अनुभवांचे शाब्दिक आविष्कार आहे. हे केवळ शब्दांची जोडणी नसून ती कलावंत, लेखक किंवा कवीच्या सर्जनशीलतेतून साकारलेली एक विशिष्ट कलाकृती आहे. काय म्हटलेलं आहे? तर साहित्य हे काय? तर साहित्य हे मानवी जीवनातील एक भावना, विचार आणि अनुभवांचे एक शाब्दिक आविष्कार आहेत. ही केवळ शब्दांची जोडणी नसून ती कलावंत, लेखक किंवा कवीच्या सर्जनशीलतेतून साकारलेली एक विशिष्ट कलाकृती असते. भारतीय आणि पाश्चात्य साहित्य विचारवंतांनी साहित्याचे स्वरूप आणि निर्मिती प्रक्रिया यावर सखोल चिंतन केलेलं आहे. साहित्याचा संज्ञेचा अर्थ शब्दासहित घेतला तर साहित्यम हितम. काय म्हटलेलं आहे? साहित्यम हितम असा आहे. म्हणजे जे समाजासाठी आणि व्यक्तीसाठी हितकारक आहे असं. काय या साहित्याचा अर्थ काय आहे? सहितम हितम. म्हणजे काय? जे समाजाच्या आणि व्यक्तीच्या हितासाठी आहे, हितकारक आहे असा याचा अर्थ, शब्दाचा अर्थ घेता येईल. शब्दांचा हित, हित म्हणजे फायदेशीर. तर सहितम हितम असा याचा अर्थ आहे. म्हणजे समाजासाठी आणि व्यक्तीसाठी हितकारक असा साहित्य. साहित्य आहे, ते साहित्य होय. साहित्य ही व्यवस्था आहे, तर साहित्यकृती ही व्यवस्थेतील एक विशिष्ट रचना आहे. साहित्य काय आहे? तर साहित्य ही एक व्यवस्था आहे, तर साहित्यकृती ही कृती त्या व्यवस्थेतील एक विशिष्ट रचना आहे. साहित्याच्या अभ्यासातून त्याची अनेक अंगे आणि पैलू स्पष्ट होतात, जे एकत्रितपणे त्या कलाकृतीला एक पूर्णत्व आणि सौंदर्य प्रदान करतात. काय म्हटलेलं आहे? तर साहित्यकृती त्या अवस्थेतील एक विशिष्ट रचना आहे. साहित्याच्या अभ्यासातून त्याची अनेक अंगे आणि पैलू स्पष्ट होतात, जे एकत्रितपणे त्या कलाकृतीला एक पूर्णत्व व सौंदर्य प्रदान करतात. या निबंधात ह्या पाठामध्ये आपण साहित्याची संकल्पना, स्वरूप आणि त्याची 7 प्रमुख अंगे, ती कोणती आहेत? भाषिक, आशयात्मक, रूपबंधात्मक, कल्पकतापूर्ण, प्रकारात्मक, कलात्मक, सौंदर्यात्मक आणि सत्ताशास्त्रीय यांचा विस्तृत अभ्यास करणार आहोत. साहित्याची कोणती अशी 7 अंग आहेत? तर 7 अंग कोणती आहेत? भाषिक, आशयात्मक, रूपबंधात्मक, कल्पकतापूर्ण, प्रकारात्मक, कलात्मक म्हणजे सौंदर्यात्मक आणि सत्ताशास्त्रीय अशी ही साहित्याची अंगे आहेत. यांचा आज आपण विस्तृत अभ्यास करणार आहोत. साहित्याची संकल्पना आणि स्वरूप समजून घेऊया. प्राचीन काळापासून साहित्य या शब्दाचा अर्थ, शब्द आणि अर्थ यांचे एकत्रित येणे असा मानला जातो. काय म्हटलेलं आहे? प्राचीन काळापासून शब्दाचा अर्थ काय म्हटलेला आहे? शब्द आणि अर्थ यांचे एकत्र येणे असा मानला जातो. संस्कृत साहित्यशास्त्रांच्या मते जेथे शब्द आणि अर्थ यांचा सहभाग असतो ते साहित्य होय. संस्कृतमध्ये काय शास्त्रज्ञांनी म्हटलेलं आहे? जेथे शब्द आणि अर्थ यांचा सहभाग असतो ते साहित्य होय. आणि प्राचीन काळामध्ये काय म्हटलेलं आहे? शब्द आणि अर्थ यांचे एकत्रित येणं म्हणजे साहित्य होय. साहित्य म्हणजे भाषेच्या माध्यमातून साकारलेली मानवी जीवनाचे चित्रण होय. साहित्य म्हणजे काय? तर भाषेच्या माध्यमातून साकारलेली मानवी जीवनाचे चित्रण होय. साहित्य सौंदर्यपूर्ण आणि एकात्म असते. यात आशय म्हणजे काय? कंटेंट आणि अभिव्यक्ती, एक्सप्रेशन यांचा अभेद असतो. साहित्य काय म्हटलेलं आहे? साहित्य हे सौंदर्यपूर्ण आणि एकात्मक असते. यात आशय म्हणजेच कंटेंट आणि अभिव्यक्ती म्हणजेच एक्सप्रेशन यांचा अभेद असतो. म्हणजेच हे सांगायचं आहे की आशय आणि ज्या पद्धतीने सांगायचे आहे, अभिव्यक्त करायचं आहे, म्हणजे जो कंटेंट आहे, जो आशय आहे, तो आपण ज्या पद्धतीने सांगतो यात एकजीवता असते. याच्या संगमाला साहित्य म्हटलेलं आहे. जो आपला विषय आहे, ज्या आपल्या भावना आहेत, ज्या आपल्या आशा आहे, कंटेंट आहे, गोष्टी आहेत, त्या आपण कशाप्रकारे आपण एक्सप्रेस करतो आणि त्या दोघांचं मिलन कसं होतं, त्यांचं एकजीवता असते, त्याला साहित्य म्हटलेलं आहे. साहित्यात मानवी जीवनातील अनुभव, भावना आणि विचार या 3 सूत्रांचे कार्य सतत सुरू असते. साहित्यात काय? मानवी जीवनाचे अनुभव. साहित्य कशावर आधारित होतं? ते आपले जे अनुभव आहेत, तो लेखक आपले अनुभव त्या साहित्यामध्ये लिहित असतो. आपले अनुभव, भावना आणि विचार लेखक आपल्या साहित्यामध्ये मांडत असतो आणि ते मांडण्याचं जे अभिव्यक्ती आहे त्याला साहित्य म्हटलेलं आहे. त्या सूत्रांचे कार्य हे कसे सतत चालू असते. तसेच ललित साहित्य, ललितेतर साहित्य. साहित्याच्या ढोबळमानाने ललित आणि ललितेतर साहित्य असे 2 प्रकार पडतात. ललित साहित्य काय ते समजून घेऊया.
बेलास लेटर यात भावनांना अधिक महत्त्व दिले जाते. कथा, कादंबरी, काव्य, नाटक यांसारख्या प्रकारांतून लेखक आपल्या कल्पना, भावना आणि व्यक्तिनिष्ठ अनुभव व्यक्त करत असतो. काय आहे? तर ललित साहित्य आणि ललितेतर साहित्य हे ढोबळमानाने 2 प्रमुख प्रकार आहेत. तर ललित साहित्यामध्ये कोणते गोष्टी येतात? तर भावनांना अधिक महत्त्व दिले जाते. त्यात कथा, कादंबरी, काव्य, नाटक यांसारख्या प्रकारांतून लेखक आपल्या कल्पना, भावना आणि व्यक्तिनिष्ठ अनुभव व्यक्त करत असतो. ललित साहित्याचे सौंदर्य कल्पनाश्रेयी असते. ललित साहित्याचं सौंदर्य कसं आहे? ते कल्पनावर आधारित असतं. कल्पनाश्रेयी असतं. त्याचा मुख्य हेतू सत्याचा कलात्मक आविष्कार करणे असा असतो. काय असतं ललित साहित्याचं? तर हे सौंदर्य श्रेयी असतं आणि त्याचा मुख्य हेतू असतो सत्याचा कलात्मक आविष्कार करणे. तर ललितेतर साहित्य नॉन फिक्शन हे कसं ज्ञानात्मक आणि बौद्धिक विचारांना आव्हान करते. हे वस्तुनिष्ठ आणि तर्कनिष्ठ असते. निबंध, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन यांसारख्या प्रकारांचा यात समावेश होतो. हे साहित्य वास्तवावर आधारित असते आणि समाजातील सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडींवर प्रकाश टाकते. काय आहे मित्रांनो? तर 2 साहित्याचे प्रकार ढोबळमानाने केलेले आहे. ललित साहित्य आणि एक ललितेतर साहित्य. ललित साहित्य हे कल्पना आश्रयी असते. हे आपण गोष्टी, कादंबऱ्या, कथा यांवर असतात. ह्या थोडंसं मनोरंजन असतात. कल्पनेवर असतात. त्यांचा काय म्हणतात रिॲलिटीशी अस्तित्वाचा जी काय सत्याची काही त्यांचा जास्त फारसा संबंध नसतो. काल्पनिक गोष्टींवर आधारित असतात. तर ललितेतर साहित्य हे कसं ज्ञानात्मक आणि बौद्धिक असतं. हे तर्कनिष्ठ असतं, हे वस्तुनिष्ठ असतं. हे कसं असतं निबंध, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन हे रिॲलिटीवर बेस असतं. हे एक साहित्य रिॲलिटीवरती असतं. हे साहित्य वास्तवावरती आधारित असते आणि समाजातील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय, सांस्कृतिक घडामोडींवर प्रकाश टाकत असते. साहित्य कृतीची 7 अंगे समजून घेऊया. प्रत्येक साहित्यकृतीच्या निर्मितीसाठी आणि आकलनासाठी त्याची 7 अंगे महत्त्वाची ठरतात. ही अंगे एकमेकांशी जोडलेली असून एकत्रितपणे साहित्यकृतीला परिपूर्णता देतात. तर ही अंगे कोणती आहेत? तर भाषिक अंग, लिंग्विस्टिक ॲस्पेक्ट. साहित्याचे माध्यम भाषा आहे. भाषिक अंगामुळे साहित्यकृतीला शाब्दिक सौंदर्य प्राप्त होते. लेखक जेव्हा भाषिक प्रयोग, उदाहरणार्थ अलंकार, प्रतिमा, लक्षण, व्यंजना करतो, तेव्हा साहित्यकृतीला केवळ अर्थच नव्हे तर कलात्मक आणि सौंदर्य मूल्य प्राप्त होते. भाषिक अंगातूनच साहित्यकृती वाचकांपर्यंत पोहोचत असते. तर दुसरं आहे अंग आशयात्मक अंग, थिएमॅटिक कंटेंट ॲस्पेक्ट. भाषिक रचनेतून जो अर्थ व्यक्त होतो तो आशयात्मक अंग असतो. यात साहित्यकृतीचे सामाजिक, मानसिक, राजकीय स्वरूप साकारते. आशय हा अनेक प्रकारच्या मूल्यांचे दर्शन घडवतो. जरी साहित्यकृती काल्पनिक असली तरी तिचा आशय लौकिक जीवनाच्या संदर्भावर आधारित असतो. वाचकाला वास्तवाचा प्रत्यय आशयात्मक अंगातून येत असतो. रूपबंधात्मक अंग, स्ट्रक्चरल फॉर्मेटिव्ह आस्पेक्ट. प्रत्येक साहित्यकृतीला एक केंद्रीय रूपबंध असतो. या अंगात शब्दबंध, वाक्यबंध आणि कथेचा घाट स्ट्रक्चर यांचा समावेश असतो. साहित्यकृतीच्या अनेक घटकांचे एकात्मिक संघटन म्हणजे रूपबंधात्मक अंग होय. यामुळेच कविता, कथा, नाटक यांना विशिष्ट स्वरूप आणि व लय मिळते आणि आशय प्रभावीपणे व्यक्त होते. काय म्हटलेलं आहे रूपबंध अंगामध्ये काय येतं? तर प्रत्येक साहित्यकृतीला कसं एक केंद्रीय रूपबंधक असतो. या अंगात शब्दबंध, वाक्यबंध आणि कथेचा घाट स्ट्रक्चर यांचा समावेश असतो. साहित्यकृतीच्या अनेक घटकांचे एकात्मिक संघटन म्हणजे रूपबंधात्मक अंग होय. यामुळेच कथा, कादंबऱ्या, नाटक यांना विशिष्ट स्वरूप आणि लय मिळते आणि आशय प्रभावीपणे व्यक्त होतो. पुढचं अंग आहे कल्पकता पूर्ण अंग, इमॅजिनेटिव्ह ॲस्पेक्ट म्हणजे कल्पकता. साहित्यकृती वास्तवाचे चित्रण करत असली तरी ती कल्पनाशक्तीच्या आधारावर उभी असते. लेखक आपल्या अनुभवावर आणि कल्पनांवर आधारित साहित्यिक निर्मिती करत असतो. कल्पकतेमुळे साहित्यकृतीत काल्पनिक आणि वास्तव यांची सुंदर जोडणी होते. उदाहरणार्थ पुराणकथा आणि लोककथांमध्ये कल्पकतेचा भाग अधिक असतो. काय म्हटलेलं आहे कल्पकता पूर्ण अंगामध्ये? तर साहित्यकृती काय आहे? ते वास्तवाचे चित्रण करत असते. ती चित्रण करत असली तरी तरी ती कल्पनाशक्तीच्या आधारावर उभी असते. लेखक आपल्या अनुभवावर आणि कल्पनांवर आधारित साहित्यिक निर्मिती करत असतो. कल्पकतेमुळे साहित्यकृतीत काल्पनिक आणि वास्तव यांची सुंदर जोडणी होते. उदाहरणार्थ पुराणकथा आणि लोककथांमध्ये कल्पकतेचा भाग अधिक असतो. पुढचा प्रकार आहे प्रकारात्मक अंग, जेनेरिक ॲस्पेक्ट.
जेव्हा लेखक साहित्यकृतीचा निश्चित प्रकार, उदाहरणार्थ कादंबरी, नाटक, काव्य ठरवतो, तेव्हा हे अंग कार्यान्वित होते. प्रत्येक साहित्य प्रकाराचे स्वतःचे स्वरूप, विषय आणि वाचनाचे संकेत असतात. प्रकारात्मक अंगातून साहित्यकृतीला विशिष्ट गुणधर्म प्राप्त होतात. साहित्याचे कथनात्मक, काव्यात्मक आणि नाट्यमय असे प्रमुख प्रकार या अंगातून सिद्ध होतात. पुढचा प्रकार आहे कलात्मक, सौंदर्यात्मक अंग, एस्थेटिक ॲस्पेक्ट. साहित्यकृती एक कला म्हणून अस्तित्वात येते, त्यामुळे तिला सौंदर्य असते. लेखक लेखक प्रतिमा, प्रतीक, मितके आणि अलंकार यांचा वापर करून साहित्यकृतीला सौंदर्यमूल्य प्रदान करतो. हे अंग साहित्यकृतीच्या रमणीयता आणि आस्वादनीयता वाढवते. वाचकाला या कलात्मक अंगाची जाणीव होते, ज्यामुळे तो साहित्यकृतीचा अर्थ आणि सौंदर्य शोधतो. पुढचा अंग आहे सत्ताशास्त्रीय अंग, ऑन्टोलॉजिकल ॲस्पेक्ट. गंगाधर पाटील यांच्या मते साहित्यकृती हे स्वयंभू, स्वायत्त आणि अनन्य स्वरूपामुळे अस्तित्वात असते. हे त्याचे अंगीभूत गुणधर्म आहेत. काय म्हटलेलं आहे गंगाधर पाटील यांनी? तर साहित्यकृती काय आहे? स्वयंभू, स्वायत्त आणि अनन्य स्वरूपामुळे अस्तित्वात येते. हे त्यांचे अंगीभूत गुणधर्म आहेत. सत्ताशास्त्रीय अंगामुळे साहित्यकृतीतून एक विशिष्ट अर्थ व्यक्त होतो आणि ती वाचकाच्या कल्पकतेच्या आधारावर पूर्णत्व प्राप्त करते. साहित्यकृतीचे अस्तित्व सिद्ध करण्याचे कार्य हे अंग करत असते. पुढे आहे भारत आणि पाश्चात्य साहित्य विचार. भारत साहित्य विचार. भारतीय परंपरेत साहित्याचा विचार प्रामुख्याने रससिद्धांत आणि वक्रोक्ती सिद्धांतावर आधारित आहे. भरत मुनींच्या नाट्यशास्त्रात नाट्याच्या प्रयोगाचे घटक सांगितले आहेत, जे साहित्याचा मूळ आधार आहेत. तर भामह, दंडी आणि कुंतक यांनी वक्रोक्ती सिद्धांतातून काव्याची उकल केली. भारतीय साहित्य विचार नैतिकता आणि मूल्यांवर अधिक भर देते. काय? तर भरत मुनींच्या नाट्यशास्त्रात नाट्याच्या प्रयोगाचे घटक सांगितले आहेत, जे साहित्याचा मूळ आधार आहेत. तर भामह, दंडी आणि कुंतक यांनी वक्रोक्ती सिद्धांतातून काव्याची उकल केली. भारतीय साहित्य विचार कशावर आधारित आहेत? तर नैतिकता आणि मूल्यांवरती अधिक भर देतात. पाश्चात्य साहित्य विचार. पाश्चात्य विचारांमध्ये कोण कोण येतात? तर प्लेटोचा अनुकृती सिद्धांत आहे आणि अरिस्टॉटल यांचा सर्जनशील अनुकृती यांनी कला विचारांवर सखोल चर्चा केली. प्लेटोने काय केलं? तर अनुकृतीचा सिद्धांत दिला, तर अरिस्टॉटलने सर्जनशील अनुकृतीचा सिद्धांत दिला. यांनी या विचारांवर सकारात्मक चर्चा केलेली आहे. रिचर्डसन यांनी साहित्याच्या भाषेला भावनात्मक म्हटलेलं आहे. पाश्चिमात्य विचारात कल्पकता, भावना आणि व्यक्तिनिष्ठ अनुभव यांवर भर असतो. जॉन्सन आणि वुड्सवर्थ यांसारख्या अभ्यासकांनी साहित्याच्या स्वरूपावर प्रकाश टाकला. पुढे आहे निष्कर्ष काय? तर हे साहित्य हे मानवी संस्कृतीचे आरोग्य आणि प्रगतीचे प्रतीक आहे. त्याची संकल्पना शब्दांच्या पलीकडे जाऊन जीवन मूल्यांना आणि सत्याच्या कलात्मक आविष्काराला स्पर्श करते. साहित्यकृतीचे 7 अंगे आहेत. ती अंगे म्हणजे भाषिक, आशयात्मक, रूपबंधात्मक, कल्पकतापूर्ण, प्रकारात्मक, कलात्मक, सत्ताशास्त्रीय यांच्या संयोगाने साहित्यकृतीला एकात्मिक आणि परिपूर्ण स्वरूप प्राप्त होते. साहित्य केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते मानवी मनाला मार्गदर्शन करणारे, समस्यांवर चिंतन करायला लावणारे आणि समाजाच्या वास्तविकतेचे चित्रण करणारे एक शक्तिशाली माध्यम आहे. या अंगांचे आकलन केल्यास वाचकाला साहित्याच्या खोलवर सौंदर्याचा आणि अस्तित्वाचा शोध घेता येतो, ज्यामुळे साहित्याचा अभ्यास अधिक सखोल आणि अर्थपूर्ण होतो. तर हा घटक इथे संपलेला आहे. या घटकाच्या आधारावर असलेले आपण प्रश्न उत्तर पाहूया. प्रश्नोत्तर स्वरूपात हा घटक पाहूया. साहित्य म्हणजे काय? त्याची संकल्पना आणि प्रमुख विषय स्पष्ट करा. साहित्य म्हणजे शब्द आणि अर्थ यांचे एकत्रित अस्तित्व होय. लेखक जेव्हा मानवी जीवन, समाज आणि संस्कृतीचा अनुभव शब्द आणि भाषेच्या माध्यमातून सौंदर्यपूर्ण व एकात्मक रूपात व्यक्त करतो, तेव्हा त्याला साहित्य म्हणतात. प्रमुख विशेष काय? माध्यम शब्द. साहित्याचे मुख्य माध्यम शब्द असते. माध्यम काय? साहित्याचे माध्यम काय? शब्द हे मुख्य माध्यम असते. सौंदर्य एकात्म, आशय आणि अभिव्यक्ती यांचा अभेद असतो. जीवनाशय. साहित्यात मानवी जीवनातील अनुभवांचा आणि मूल्यांचा आविष्कार असतो. संरचना. साहित्याला स्वतःची एक विशिष्ट अंतर्गत संरचना असते. त्रिसूत्री. भावना, संवेदना आणि विचार या 3 सूत्रांचे कार्य साहित्यात असते. ललित साहित्य आणि ललितेतर साहित्य यांच्यातील फरक उदाहरणांसहित स्पष्ट करा. ललित साहित्य, ललितेतर साहित्य. आधार काय आहे?
कल्पना, भावना, व्यक्तिनिष्ठ अनुभव. ललित साहित्यामध्ये आहे आधार काय कल्पना आणि भावना, आणि ललितेतर साहित्यामध्ये काय व्यक्तिनिष्ठ आणि अनुभव. व्यक्तिनिष्ठ अनुभव आणि वस्तुनिष्ठता, तर्कनिष्ठता, अनुभव, अनुमान. हेतू काय आहे? ललित साहित्यामध्ये सत्याचा कलात्मक आविष्कार, तर ललितेतर साहित्यामध्ये ज्ञानात भर घालणे, माहिती देणे. स्वरूप काय आहे? ललित साहित्य हे कल्पनाश्रयी भावनात्मक असते, तर ललितेतर साहित्य हे वास्तववादी आणि विषयात्मक ज्ञानात्मक असते. महत्त्व काय? भावनांचं महत्त्व आहे ललित साहित्यामध्ये. ललितेतर साहित्यामध्ये सत्याला महत्त्व आहे. उदाहरणं काय आहेत? ललित साहित्यात कथा, कादंबरी, काव्य, नाटक. आणि ललितेतर साहित्यामध्ये काय? निबंध, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन. ओके. तर साहित्य कृतीचा भाषिक अंगाचे महत्त्व सविस्तरपणे लिहा. साहित्य निर्मितीतील भाषा हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. भाषिक अंगातून साहित्य कृतीचे शब्द, सौंदर्य आणि भाषिक संदर्भ व्यक्त होतात. कवी किंवा लेखक अभिधा, लक्षणा, व्यंजना यांसारख्या भाषिक प्रयोग वापरून साहित्य कृतीला केवळ अर्थच नव्हे, तर अलंकार, प्रतिमा आणि प्रतीक यांच्या माध्यमातून कलात्मकता आणि सौंदर्य मूल्य प्रदान करतो. भाषिक अंगामुळेच साहित्याला कला, सौंदर्य आणि भाषिक सौंदर्य प्राप्त होते, ज्यामुळे आशय वाचकापर्यंत प्रभावी पोहोचतो. साहित्य कृतीच्या आशयात्मक अंगाचे स्वरूप स्पष्ट करा. आशयात्मक अंग म्हणजे काय? त्या आशयात्मक अंग म्हणजे साहित्य कृतीत व्यक्त होणारा अर्थ, विषय, सामाजिक, मानसिक, राजकीय स्वरूप. भाषिक अंगातून आशयात्मक अंग प्रकट होतो. कशातून प्रकट होतो? तर भाषिक अंगातून आशयात्मक अंग प्रकट होतो. साहित्य कृतीचा आशय अनेक प्रकारच्या सामाजिक, सांस्कृतिक मूल्यांचे दर्शन करतो. जरी साहित्य कृतीची निर्मिती कल्पनेवर आधारित असली, तरी तिचा आशय लौकिक जीवनाच्या संदर्भावर आधारित असतो. आशयाच्या माध्यमातूनच साहित्यकृती समाज, संस्कृती, राजकारण आणि मानवी व्यवहारांवर भाष्य करते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 5. भारतीय साहित्य विचारांवर प्लेटो, ॲरिस्टॉटल, रिचर्ड्स इत्यादी पाश्चात्य साहित्य विचारवंतांचा प्रभाव कसा पडतो ते स्पष्ट करा, ते सांगा. याचं उत्तर असं देता येईल की पाश्चात्य साहित्य विचारवंतांनी साहित्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले. प्लेटोने अनुकृती सिद्धांत मांडला, तर ॲरिस्टॉटलने त्यात सुधारणा करून सर्जनशील अनुकृती असा सिद्धांताची संकल्पना मांडली. प्लेटो आणि ॲरिस्टॉटल या दोघांनी साहित्यात सौंदर्याचा विचार धरलेला आहे. रिचर्ड्स यांनी साहित्याच्या भाषेला भावनात्मक महत्त्व दिले. या विचारवंतांनी साहित्याच्या स्वरूपाला आणि सौंदर्याला महत्त्व देऊन भारतीय अभ्यासकांना साहित्याच्या भावनात्मक आणि तात्विक अंगावर अधिक विचार करण्यास प्रवृत्त केले. पुढचा प्रश्न आहे साहित्य कृतीच्या रूपबंधात्मक आणि कल्पकतापूर्ण अंग स्पष्ट करा. रूपबंधात्मक अंग साहित्य कृतीला एक केंद्रीय रूपबंध असतो. यात काव्यबंध, वाक्यबंध आणि भाषेचा स्ट्रक्चर म्हणजे काय? स्ट्रक्चर यांचा समावेश होतो. साहित्य कृतीचा अनेक घटकांचे एकात्मिक संघटन म्हणजे रूपबंधात्मक अंग होय. हे अंग आशयाला विशिष्ट आकार देतात. कल्पकतापूर्ण अंग साहित्य कृती वास्तव्याचे चित्रण करत असली तरी ती कल्पनाधिष्ठित जोड असते. लेखक आपल्या अनुभवांवर आधारित कल्पना शक्तीच्या साहित्य कृतीची निर्मिती करतो. लेखक काय करतो? आपल्या अनुभवावर आधारित कल्पनाशक्तीचा आधार घेऊन साहित्य कृतीची निर्मिती करत असतो. यामुळे साहित्य कृती वास्तवावर आधारित असूनही त्यामध्ये अतिवास्तव किंवा अपूर्व घटकांचा समावेश दिसून होतो. उदाहरणार्थ पुराणे, बाळकवींची कविता. प्रश्न 7. पुढील प्रश्न साहित्य कृतीच्या प्रकारात्मक अंगाची भूमिका विशद करा. याचं उत्तर प्रकारात्मक अंगाची भूमिका. प्रकारात्मक अंग म्हणजे जेव्हा लेखक साहित्य कृतीचा निश्चित प्रकार, उदाहरणार्थ कथा, काव्य, कादंबरी, नाटक ठरवतो, तेव्हा हे अंग कार्यान्वित होते. प्रत्येक साहित्य कृतीचे स्वतःचे स्वरूप, विशिष्ट विषय, रचना पद्धती आणि वाचनाचे संकेत असतात. प्रकारात्मक अंगामुळे साहित्य कृतीला विशिष्ट गुणधर्म प्राप्त होतात. साहित्य कृतीचे कथात्मक, काव्यात्मक, नाट्यमय असे प्रमुख प्रकार या अंगातून सिद्ध होतात आणि वाचकही त्या संकेतानुसार वाचन करत असतो. पुढचा प्रश्न आहे साहित्य कृतीच्या कलात्मक, सौंदर्यात्मक अंगाचे विश्लेषण करा. साहित्य कृती ही एक कलात्मक कृती असल्याने तिला सौंदर्य असते. कलात्मक अंगामुळे साहित्य कृतीला सौंदर्य मूल्य प्राप्त होते. लेखक प्रतिमा, प्रतीक, मिथके आणि अलंकार यांचा वापर करून भाषेला सौंदर्य बहाल करतो. हे अंग वाचकाला साहित्य कृतीचे जीवनमूल्य, कलामूल्य आणि सौंदर्य अनुभवाची संधी देते.
कलात्मक अंगामुळे साहित्यकृती केवळ माहिती न राहता एक आस्वादनीय कलाकृती बनते. पुढचा प्रश्न आहे, साहित्यकृतीच्या सत्ताशास्त्रीय अंगाचे स्वरूप आणि महत्त्व स्पष्ट करा. सत्ताशास्त्रीय अंग हे साहित्यकृतीचे अस्तित्व सिद्ध करते. गंगाधर पाटील यांच्या मते साहित्यकृती ही एक संपूर्ण स्वायत्त आणि अनन्य स्वरूपामुळे अस्तित्वात असते. हे अंग साहित्यकृतीचे अंगीभूत गुणधर्म, शब्दांमध्ये असलेले सौंदर्य आणि संभव रूप सौंदर्य व्यक्त करते. सत्ताशास्त्रीय अंगामुळे साहित्यकृतीचा विशिष्ट अर्थ व्यक्त होतो आणि तिचे अस्तित्व वाचकाच्या कल्पकतेच्या आधारावर पूर्ण होते. हे अंग साहित्यकृतीच्या श्रेष्ठत्वाचे आणि वैशिष्ट्यपूर्णतेचे अधोरेखन करते. पुढचा प्रश्न आहे, साहित्यकृती ही एक संपूर्ण स्वायत्त अनन्य स्वरूपामुळे अस्तित्वात आहे या विधानाचा अर्थ स्पष्ट करा. हे विधान सत्ताशास्त्रीय अंगाशी संबंधित आहे. याचा अर्थ असा की साहित्यकृती तिच्या निर्मितीनंतर स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व धारण करते. ती केवळ लेखकाच्या हेतूवर किंवा वाचकाच्या आस्वादनावर अवलंबून नसते. तिचे स्वरूप आणि अर्थ तिच्यातच अंगीभूत असतात. अंगीभूत गुणधर्म. अनन्य म्हणजे ती इतर कोणत्याही बाह्य घटकासारखी नसते. तिचे रूप आणि सौंदर्य तिचे स्वतःचे असते. त्यामुळे समीक्षक आणि वाचक साहित्यकृतीचे विश्लेषण तिच्या स्वतःच्या निकषांवर करतात. आता पुढचा लघु प्रश्न आलेले आहेत ते पाहूया. साहित्य या संज्ञेची उत्पत्ती कशा प्रकारे झाली आहे? साहित्य हा शब्द सहितम एकत्र, सहितम म्हणजे काय एकत्र, आणि हितम म्हणजे हितकारक या शब्दांपासून झाला आहे. सहित या विशेषणापासून साहित्य हे भाववाचक नाम बनले आहे. प्रश्न 2, साहित्य म्हणजे काय? व्याख्या काय? साहित्य म्हणजे शब्द आणि अर्थ. पहिलं काय पाहिलं तर साहित्य हा शब्दची फोड पाहिली आपण. आता साहित्य म्हणजे नेमकं काय? तर शब्द आणि अर्थ याचे एकत्रित अस्तित्व जे मानवी जीवनाचे, समाज, संस्कृतीचे आणि सौंदर्यपूर्ण चित्रण करते. ओके. साहित्यातील त्रिसूत्री कोणती? साहित्यातील त्रिसूत्री म्हणजे भावना, संवेदना आणि विचार. कोणती तीन सूत्र आहेत? त्रिसूत्री, भावना, संवेदना आणि विचार. प्रश्न 4, भारतीय साहित्यशास्त्राचे जनक कोणाला मानले जाते? भरत मुनींना यांच्या नाट्यशास्त्र ग्रंथासाठी भारतीय साहित्यशास्त्राचे जनक मानले जाते. कोण? भरत मुनी. त्यांचं कोणतं होतं? नाट्यशास्त्र ग्रंथ होता. प्लेटोने मांडलेला साहित्य सिद्धांत कोणता? प्लेटोने मांडलेला साहित्य सिद्धांत म्हणजे अनुकृती सिद्धांत, थिअरी ऑफ इमिटेशन, हा सिद्धांत प्लेटोने मांडला. ललित साहित्याचे कोणतेही 2 विशेष सांगा. ललित साहित्याचे 2 कल्पना आणि भावनांना महत्त्व, सत्याचा कलात्मक आविष्कार असतो. ओके. तर कोणते 2 विशेष आहेत ललित साहित्याच्या? कल्पना आणि भावनांना महत्त्व, आणि दुसरं काय? सत्याचा कलात्मक, जे सत्य आहे त्याच्या कलात्मक आविष्कार मांडण्याचे कला ह्याच्यामध्ये आहे. आविष्कार म्हणजे ललित साहित्य होय. तर प्रश्न पुढचा, ललितेतर साहित्याचे कोणतेही 2 प्रकार सांगा. एक आत्मचरित्र, चरित्र, निबंध किंवा वृत्तपत्र किंवा प्रवास वर्णन, हे सांगू शकतो. पुढचा प्रश्न, साहित्यकृतीचे कोणतेही 3 अंगे सांगा. भाषिक अंग, आशयात्मक अंग, रूपबंधात्मक अंग, प्रकारात्मक अंग, साहित्यशास्त्र अंग, रूपबंध पण झालं, भाषिक झालं, आशयन झालं, प्रकार पण झाला, सत्ताशास्त्रीय झालं, आणि कोणतरी 4-5 झालं, 3. रिचर्ड यांचा पुढचा प्रश्न, रिचर्ड यांच्या मते साहित्याच्या भाषेचे स्वरूप कसे असते? रिचर्ड्स यांच्या मते साहित्याची भाषा भावनात्मक असते. कशी असते? साहित्याची भाषा ही कशी? भावनाप्रधान असते. पुढचा प्रश्न, साहित्यकृतीच्या कोणत्या अंगातून घाट स्ट्रक्चर साकारतो? रूपबंधात्मक अंगातून साहित्यकृतीचा घाट साकारतो. आता काही टिपा आल्यात त्या पाहूया. शब्द आणि अर्थाचा संबंध, साहित्य संकल्पना. साहित्य या संकल्पनेत शब्द आणि अर्थ यांना एकत्रच महत्त्व दिले आहे. साहित्य म्हणजे शब्द आणि अर्थाचे एककीकरणाचे साधर्म्य होय. केवळ शब्द किंवा केवळ अर्थ नाही, तर त्या दोघांच्या एकात्मक अस्तित्वात साहित्याची निर्मिती होती. शब्द भाषेचे प्रतीक आहेत, तर अर्थ मानवी जीवनातील अनुभव आणि आशय व्यक्त करतो. अनुकृती सिद्धांत, प्लेटो आणि अरिस्टॉटल. प्लेटोने कला म्हणजे केवळ नक्कल असे मानले, तर अरिस्टॉटलने यात सुधारणा करून अनुकृती म्हणजे केवळ नक्कल नसून ती एक सर्जनशील अनुकृती असते असे स्पष्ट केले. कवी या लेखक वास्तवाचे चित्रण करतात, त्यात आपल्याला प्रतिभेने नवीनता आणतो.
साहित्यकृतीचे भाषिक सौंदर्य. साहित्यकृतीचे भाषिक सौंदर्य हे भाषिक अंगातून साकारते. साहित्यकृतीचे भाषिक सौंदर्य हे कशातून साकारतं? तर भाषिक अंगातून साकारतं. यात कवीने वापरलेले अलंकार, प्रतिमा, प्रतीक, ध्वनी यांचा समावेश होतो. भाषिक सौंदर्य साहित्यकृतीला कलात्मक आणि आस्वादनीयता प्रदान करते, ज्यामुळे वाचकाला एक वेगळा अनुभव मिळतो. आशयात्मक अंग. आशयात्मक अंगाचे सामाजिक स्वरूप. आशयात्मक अंग साहित्यकृतीला सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक संदर्भ व्यक्त करते. साहित्यकृतीचा आशय समाजातील रूढ, परंपरा, समस्या आणि मूल्यांवर प्रकाश टाकतो. यातूनच साहित्यकृती समाज व्यवस्थेवर भाष्य करते आणि नवीन जीवनातील वास्तव चित्रित करते. रूपबंधात्मक अंग आणि घाट. बंधात्मक अंग साहित्यकृतीची संरचना ठरवते. कथा, काव्य, कादंबरी, नाटक यांचा घाट, फॉर्म किंवा बाह्य रूप यातूनच साकारतो. हे अंग साहित्यकृतीच्या अनेक घटकांचे शब्द, वाक्य, पद्य, गद्य यांसारखे एकात्मिक संघटन करते आणि आशयाला प्रभावीपणे अभिव्यक्त करण्यासाठी एक निश्चित आकार देते. कल्पकतापूर्ण अंग. कल्पकतापूर्ण अंगामुळे साहित्यकृतीत कल्पना आणि वास्तव यांची जोडणी होते. लेखक आपल्या अनुभवावर आधारित कल्पनाशक्तीने साहित्यकृतीची निर्मिती करतो. हे अंग वाचकाला कल्पना विलास करण्याची संधी देते आणि साहित्यकृतीला एक अपूर्व आणि रंजक स्वरूप देते. उदाहरणार्थ पुराणांमध्ये दिसणारे अतिवास्तव्य. पुढचा आहे प्रकारात्मक अंग. प्रकारात्मक अंग म्हणजे साहित्यकृतीचे निश्चित प्रकार. उदाहरणार्थ कथा, कादंबरी, काव्य, नाटक. प्रत्येक प्रकाराचे स्वतःचे स्वरूप आणि वाचनाचे संकेत असतात. हे अंग साहित्यकृतीला एक विशिष्ट ओळख देते आणि वाचकाला त्या साहित्य प्रकारच्या संकेतानुसार वाचन करण्यास मदत करते. पुढचा एक कलात्मक अंग, सौंदर्यात्मक अंग. कलात्मक अंग साहित्यकृतीला सौंदर्य मूल्य प्रदान करते. लेखक प्रतिमा, प्रतीक, मितके वापरून साहित्याला कलात्मक रूप देतो. यातून साहित्यकृती केवळ माहिती न राहता एक आस्वादनीय कलाकृती बनते. वाचकाला साहित्यकृतीतील जीवनातील आणि कलेतील सौंदर्य या अंगातून जाणवते. पुढचा आहे सत्ताशास्त्रीय अंग. हे अंग साहित्यकृतीचे स्वतंत्र अस्तित्व, ऑन्टोलॉजी सिद्ध करते. साहित्यकृती ही एक संपूर्ण, स्वायत्त आणि अनन्य असते. तिचे स्वरूप आणि अर्थ तिचे अंगीभूत गुणधर्म असतात. हे अंग साहित्यकृतीचे श्रेष्ठत्व आणि वैशिष्ट्यपूर्णता अधोरेखित करते. ललितेतर साहित्याचे महत्त्व. ललितेतर साहित्य उदाहरणार्थ निबंध, चरित्र, आत्मचरित्र वाचकांना ज्ञानात्मक आणि बौद्धिक आव्हान करते. हे साहित्य वस्तुनिष्ठ माहिती, तर्क, अनुमान यांवर आधारित असते. हे समाजात जागरूकता निर्माण करते आणि मानवी जीवनातील वास्तविक घडामोडींवर भाष्य करते. काही बहुपर्यायी प्रश्न आले ते पाहूया. साहित्य या शब्दाची उत्पत्ती कोणत्या दोन शब्दातून झाले? तर सहित आणि तत्व. सहित आणि हित या शब्दातून झालेले आहे. प्रश्न 2, भारतीय साहित्यशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? भरतमुनी यांना. प्रश्न 3, ललितेतर साहित्याचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर ज्ञानात्मक आणि बौद्धिक आवाहन करणे. साहित्यकृतीच्या कोणत्या अंगातून आशय आणि अभिव्यक्ती यांचा अभेद व्यक्त होतो? आशयात्मक अंगातून. प्रश्न 5, साहित्याची भाषा भावनात्मक असते हे मत कोणत्या पाश्चात्य विचारवंतांचे आहे? रिचर्डसन यांचे आहे. साहित्यकृती. पुढचा प्रश्न, साहित्यकृतीचे स्वरूप आणि रचना निश्चित करण्याचे कार्य कोणत्या अंगातून होते? रूपबंधात्मक अंगातून होते. प्रश्न 7, सर्जनशील अनुकृती, क्रिएटिव्ह इमिटेशन ची संकल्पना कोणी मांडली? अरिस्टॉटल. बालकवींची कविता. पुढचा प्रश्न, बालकवींची कविता आणि पुराणे हे साहित्यकृतीच्या कोणत्या अंगाचे उत्तम उदाहरण आहेत? कल्पकता पूर्ण अंगाचे उदाहरण आहेत. पुढचा प्रश्न, साहित्यकृतीच्या श्रेष्ठत्व आणि वैशिष्ट्यपूर्णतेचे अधोरेखन करणारे अंग कोणते? सत्ताशास्त्रीय अंग. पुढचा प्रश्न, साहित्य कृतीची त्रिसूत्री खालीलपैकी कोणत्या घटकांनी बनलेली आहे? भावना, संवेदना, विचार. तर मित्रो, आज आपण MA मराठीमधील साहित्यशास्त्र ह्या विषयातील पहिला घटक आज आपण अभ्यासलेला आहे. तर हा घटक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या घटकाचं चांगलं आकलन होईल, या घटकाच्या संकल्पना तुम्हाला चांगला समजून येतील. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.